तुम्हा सगळ्यांचं बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आपण आझाद मैदानावरती आहोत आणि माझ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांचं आजच्या दुसऱ्या दिवशीचं हे आंदोलन उपोषण सुरू आहे आणि आपण हा सगळा माहोल दाखवूया आझाद मैदानावरचा। आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आपापल्या गाड्या घेऊन हे सगळे मराठा बांधव आझाद मैदानावरती जमलेले आहेत। मागणी एकच आहे, कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याची। खरं तर सरकार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं या आरक्षणात देण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहोत असं म्हणत चर्चा करताना दिसतंय। मात्र हळूहळू जशी रात्र होतीये तशी या ठिकाणी आंदोलकांना काही समस्या सुद्धा भेडसावतात, कारण पाण्याची पुरेशी सुविधा नाही आणि दुसरं म्हणजे प्रसाधनांची पुरेशी सुविधा नाही। आझाद मैदानावरचं हे चित्र आपण जरी बघत असलो तरी सुद्धा गाड्यांवरती जे हॅलोजन लाईट्स लावल्यात त्याच केवळ इकडे आहेत, त्यामुळे मैदानामध्ये सुद्धा पुरेशी वीज नाही, लाईट नाही, अंधार आहे बऱ्यापैकी। अशी सगळी परिस्थिती आपल्याला सध्या बघायला मिळते। आजचा या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। पुढे हे आंदोलन किती दिवस चालणार आहे, परवानगी किती दिवस मिळणार आहे या संदर्भात अद्यापही काही माहिती नाही आहे। मात्र आझाद मैदानावरचा हा उत्साह आपण पुन्हा एकदा बघतोय। आज उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे या दोघांची फोनवरून चर्चा झालेली आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, जे आपण बुलेटिनच्या सुरुवातीला सुद्धा बघितलं, आपल्या सोबत मनोज जरांगेंच्या बाजूला ते बसलेले होते आणि मनोज जरांगेंच्या भेटीसाठी ते आलेले होते। त्यावेळेला अंबादास दानवे यांनी आपल्या फोनवरून उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला आणि मनोज जरांगे पाटील आणि उद्धव ठाकरे यांचं आज बोलणं झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। तुम्ही काळजी घ्या असं सुद्धा आवाहन केलंय। सरकारनं मागण्यांचा विचार करायला हवा असं सुद्धा ठाकरे म्हणालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून समाज आंदोलनाला आल्यामुळे ठाकरेंना आश्चर्य वाटल्याचं सुद्धा जरांगेंनी सांगितलंय। तर मुंबईमध्ये आलेल्या मराठा बांधवांना आम्ही पूर्णपणे मदत करू अशा सूचना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आहेत। फोन आता माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांचा दानवे साहेबांनी बोलण्यासाठी फक्त काळजी घ्या पद्धतीची, आम्ही राज्यभरात त्यांच्या सोबत आहे, त्यांचे मागण्यांच्या सोबत आहे, दुसरं काय आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत आहे। मुंबई शहर महाराष्ट्रभर सोबत असंच म्हणजे आम्हाला गरीबाच्या लेकराची जाण नाही। मला उद्धव साहेबांचा फोन आला होता आणि नेमकं त्यावेळेस मी व्यासपीठावर मनोज पाटील जरांगे साहेबांसोबत बसलेलो होतो, उपोषणात सहभागी झालेलो होतो आणि मग मी त्यांना विचारलं, साहेबांचा फोन आहे, बोलाल का? साहेबांशी बोलणं झालं उद्धव साहेबांशी, एवढंच। आता काय बोलणं झालं त्यांचं दोघांचं मला माहिती नाही, पण बोलणं झालं एवढं नक्की। तर मराठा आरक्षणाच्या विषयी जे जे प्रश्न आजही विचारले जात आहेत या सगळ्याची उत्तरं आपल्याला एकनाथ शिंदे हेच देऊ शकतील असं एक मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। कारण मागच्या वेळेला जेव्हा हे आंदोलक सगळे मुंबईच्या दिशेनं निघाले होते, वाशीपर्यंत ते पोहोचले होते, तिकडे एकनाथ शिंदे आणि या सगळ्यांची भेट झालेली होती आणि त्यानंतर खरं तर वेगळ्या पद्धतीची आश्वासनं देण्यात आलेली होती। त्यामुळे आता राज ठाकरे यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय। तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। आणि यानंतर चंद्रकांत पाटील ते नेमकं काय म्हणाले, एकूणच या सगळ्या मुद्द्याविषयी बघूयात। माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही। त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या। उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा। ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना।